नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वाघोले साहेब, काळाच्या चिमटीतून निष्ठून गेलेलं एक क्षण डोळ्याची पापणी लावताना होत्याचं नव्हतं झालं. कापरा ज्योत हवेत विरली गेली आणि आज महाराष्ट्राचे मंत्री अजितदादा पवार साहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वरुडे या नगरीमध्ये उपस्थित आहात. तर त्या अनुषंगाने आपण काय कशा पद्धतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहात? खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचा अभिमान आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं विमानामध्ये क्रॅश होऊन त्या ठिकाणी निधन झालं आणि सगळं महाराष्ट्र शून्य झाला. ज्यांनी सगळा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला आणि महाराष्ट्राची जबाबदारी असताना देखील सगळं लक्ष हे पुणे जिल्ह्यावर नेहमी दादांचं असायचं. त्यामुळं महाराष्ट्र तर पोरका झालाच, परंतु आपला पुणे जिल्हा हा पोरका झालेला आहे. पुणे जिल्हा हा पोरका झालेला असून आम्हाला या ठिकाणी खूप दुःख झालेलं आहे आणि म्हणून मी समस्त ग्रामस्थ बोर्डे गावच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नक्कीच उमटेल, कारण पुणे जिल्ह्यामध्ये दादांचं योगदान जर पाहिलं तर पायाला भिंगरी बांधून काम करणारा नेता, विकास पुरुष, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये दूध संघ असेल, MIDC असेल, साखर कारखाने असतील, असे अनेक मोठे मोठे प्रकल्प दादांनी पुणे जिल्ह्यामध्ये आणले आणि या ठिकाणी स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाची अर्थव्यवस्था चालवण्याचं काम, ऊस लावणाऱ्या शेतकऱ्याला ऊसाची अर्थव्यवस्था चालवण्याचं काम हे कोणी केलं तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पवारसाहेबांचं पाठीमागं सांभाळणारं सगळं जे काही कारभार आहे, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था आहे, ते सगळे दादांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांची एक लोकभावना या ठिकाणी निर्माण होणार आहे. परंतु आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी भरायला सांगण्यात आलं होतं. दुर्दैवानं आमची उमेदवारी कट करून दुसऱ्या आमच्या एका मित्राला दिली. परंतु आता आपण पाहिलं, गेली 2-3 दिवसापूर्वी जो पक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर रात्रंदिवस टीका करतोय, टीकेची झोड उठवतोय, त्याच पक्षाच्या व्यक्तीला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि ती खऱ्या अर्थानं आम्ही बातमी पाहिली तर आम्हाला खूप मनस्वी दुःख झालं. त्यामुळं आम्ही व्यथित झालो आणि आदरणीय आमचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगणे की आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. राजनीती आपण कधी करतच नाही. आम्ही नेहमीच विकासाचं राजकारण केलं आहे, बेरजेचं राजकारण केलेलं आहे आणि गावच्या आणि खेड तालुक्याच्या पूर्व भागाचा विकास कसा करता येईल यासाठी आम्ही कार्यरत आहे आणि काम करत राहणार आहे. बरं, नक्कीच येतील, कारण पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जनतेनं राष्ट्रवादीला ताकद देण्याचं काम, ताकद म्हणण्यापेक्षा एक नवा सूर्योदय आता आपल्या सर्वांना करावंच लागेल. कारण राष्ट्रवादीचं योगदान आणि दादांचं योगदान हे सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे त्याचा नक्कीच आणि सूर्योदय होणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि ज्यांच्याजवळ म्हणजे विकासाला चालना देण्यासाठी अहोरात्र झगडण्याची त्यांच्याजवळ ती प्रवृत्ती होती आणि त्या अनुषंगाने दादा जरी आज आपल्यातून आपत्कालीन निधन झाले असतील तरी जनता एक सहानुभूतीचा विचार करून दादांचे उमेदवार परत निवडून आणतील असे पांडुरंग वाघोले यांनी आपलं स्पष्ट भूमिका मांडल्याबद्दल हार्दिक स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.